उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी प्रचार यंत्रणेमध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। सांताक्रूज इथं त्यांनी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलंय। यावेळी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत। लोक समजतात की या वेळेचं जे इलेक्शन आहे हे देशाच्या संविधानासाठी आहे आणि म्हणूनच आम्ही संविधान रक्षक म्हणून या काळामध्ये आता आम्ही जाणार आहोत आणि ही लढाई संविधानाच्या रक्षणासाठी आहे, लोकशाहीसाठी आहे आणि महाराष्ट्राचा पुरोगामीत्व प्रगत महाराष्ट्रासाठी लढाई आहे। कारण ज्या तऱ्हेने महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ करण्याचा प्रयत्न झाला, आज जे प्रेम दाखवते ते पुतण्या मावशीचं प्रेम आहे असं माझं म्हणणं आहे। ज्या पक्षाला तुम्ही तोडलं, ज्या पक्षाला चिन्ह तुम्ही घेतलं, ज्या पक्षाचे तुम्ही तोडून त्या ठिकाणी दुसरं सरकार निर्माण केलं, त्यांच्या लोकांवरती ईडीच्या कारवाई केल्या, नंतर काही लोकांना पक्षात घेतलं, त्यांच्याबद्दल आपण बोलताय, बाळासाहेबांबद्दल आपण बोलताय, सन्माननीय उद्धव ठाकरे बाळासाहेबांबद्दल बोलताय। मला मोदीजींना सांगायचं आहे की तुम्ही विसरलात की तुम्ही ज्या तऱ्हेने त्यांच्याशी वागलात महाराष्ट्रातील जनता हे विसरलेली नाही। तुम्ही ज्या तऱ्हेने शरद पवार साहेबांशी वागलात महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही। पक्ष तोडण्यासाठी तुम्ही सगळ्या बळांचा वापर केला, पैशाची आमिष दिली, सत्तेचा गैरवापर केला, पण जनता जाणते की यावेळेला महाविकास आघाडीला निवडून द्यायचे आणि आमचा तुम्ही बघताय की जो प्रतिसाद जनसामान्यांचा मिळतोय। आमची लढाई ही संविधानासाठी आणि आमची लढाई ही लोकशाहीसाठी आणि महाराष्ट्राच्या गरिमेसाठी। वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की देशात भाजपाची हुकुमशाही चालू आहे, त्यामुळे मुंबईमध्ये 6च्या जागा महाविकास आघाडीच्या येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन विनोद सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।